ते ज्ञातेपण दिसो न देशी काही करशिना वांचशी जडत्वे जावीशी निज शांती. अवधूत महात्म्याला आणि यदुराजा म्हणताय तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व ज्ञाते आहात, पण तुमचा ज्ञातेपणा तुम्ही जगाला दिसू देत नाही. काही करीतही नाही क्रिया आणि कोणती अपेक्षाही करत नाही. जडत्व दाविशी, जड नाही तुम्ही, पण जडत्व जगाला काय करायला लागले, दावायला लागले. सर्वथा उगासशी परितो अंगे विकळ नवशी अंगे अव्यंगो दिसतो शिंसो स्वरूपेशी शोभितो. महाराज तुम्ही कसे आहात, सर्वथा उगासशी, उगे राहता तुम्ही शांत आहे का नाही. पण शरीरानं काही आशक्त नाही, कारण शरीरानं आशक्त झाला माणूस उगा गप्प राहतो. आता काय करावं, काय आहे का नाही. अशा प्रकारे शरीरानं जसा एखादा अशक्त माणूस आहे, बिमार माणूस आहे, तर काही करत नाही आहे का नाही, पडून राहतो. तसे तुम्ही आहात, पण अव्यंग नाही. तुम्हाला कोणतीही काही तुमचं शरीरात इंद्रियात व्यंग झालेलं नाही. हात मोडलेला नाही, पाय मोडलेला नाही, दिसत नाही असं नाही, बोलता येत नाही असं नाही, सगळं काही आहे. आणि स्वस्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही शोभिवंत दिसत आहात. ज्ञान एकलेपणे ठेले तुझे नवीन परदेशी झाले, ते तुझ माझे सामावले नियाला गेले कविपद. ज्ञान एकलेपणे ठेले, मला असं झालं होतं, काय झालं होतं, ज्ञान एकटच होतं, ज्ञानाला कोणी सोबतीच नव्हतं. अशा प्रकारे तुझे बिन, कारण ज्ञानाला सुद्धा आश्रय लागतो का नाही. त्याला त्याचा महिमा दाखवण्याकरता काय लागेल, कोणत्या तरी देहातच आश्रय घ्यावा लागेल ना. ज्ञान एकटं काय करणार आहे, बिचार परदेशी झाले, कोणी नव्हतं त्याला. ते तुझं माझे सामावले, म्हणून ते ज्ञान काय झालं, तुमच्यात आलं आणि तुमच्यात येऊन महाराज त्यांना आपला महिमा दाखवला. करुणी झालाशी करता याची तुझी थोर दक्षता, ब्रह्मरस्य रसाळ बोलताना चवी अमृता. तुम्ही कसे किती दक्ष आहात. खरा दक्ष माणूस कसा, दक्ष म्हणजे सावध. गोराजी म्हणतात सावध झालो, सावध झालो, सावध होई बापा. सावध होणं याचा अर्थ सांगताय तिथं, करोनी झालाशी आकर्ता, करोनी सगळी क्रिया करून आकर्ता राहणं हे सावधपणाचं काय आहे, लक्षण आहे. अशा प्रकारे आणि ब्रह्मरस रसाळ बोलता, तुम्ही रसाळ बोलता. कोणता रस आहे तुमच्या बोलण्यात, तर ब्रह्मरस. ब्रह्मरस तुमच्या वाचेतून निघतो. चवी अमृताची कैची, आणि त्या ब्रह्मरसा पुढे अमृताची चव काय आहे, अशा प्रकारचं ते बोलता. ब्रह्मरस तू प्यालाशी, ब्रह्मानंदी मातालाशी, जगे उन्मत्त झालाशी दृष्टीने आणि शिकवणा. ते ब्रह्मरस तू प्यालाशी, आणि तुम्ही ब्रह्मरस प्याला, आणि ब्रह्मरसानं काय झालेले आहात, उन्मत्त झालेले आहात, ऐका नाही. अशा प्रकारचे आहात. रस प्याला की माणूस उन्मत्त होतो. मग मदिरेचा रस असो का ब्रह्मरसाचा रस असो, तसे ते उन्मत्त झालेले आहेत. उन्मत्त झाले म्हणजे काय काय झालं तुम्हाला, दृष्टीने आणि शिकवणा. ते कोणीच तुमच्या दृष्टीने दिसना गेलं. मदिरा पिलेल्याला कोण दिसते, तसं तुम्हालाही कोणी दिसना. फक्त एवढाच फरक आहे, त्याला त्या धुंदीत त्याला योग्य अयोग्य काही कळत नाही. आणि यांना सगळी ब्रह्मदृष्टी काय असते, ब्रह्मदृष्टीनं कोणी दुसरं दिसत नाही. सदा सावध निरूपणेशी, याला की माझे तुझे न मनशी, याची पिशे पण तुझपाशी दिशे जगाशी सर्वता. सदा सावध निरूपणेशी, तुम्ही बोलत असताना सदा काय राहता, सावध. निरूपण शब्दाचा अर्थ बोलणं, बोलणं तुम्ही सावध असता. कसे सावध असता, आहे का नाही. माझे तुझे न मनसी, हे माझे हे तुझे, हे आमका माझे तुझेपणा तुमच्यासाठी ठिकाणी नाही. आणि म्हणून लोक तुम्हाला पिसं म्हणतात. त्याला काय आपलं तुपलं कळतंय का, झालं. लोक काय म्हणतात त्याला, पिशे म्हणतात. पिशे पण दिसत जगाला. निजबोधी तृप्त झालाशी, प्रमानंदे निवालाशी, तिथे लक्षणे तुझपाशी निर्धारेशी दिसत अशी. आत्मज्ञानानं तुम्ही तृप्त झालेले आहात, परमानंदानं शांत झालेले आहात, आणि सगळी लक्षणं तुमच्या जवळ काय व्हायला लागली, आम्हाला दिसायला लागली. काम लोभ दावाग्नी जमाजी जळता लोक तिन्ही, एकता शेजीने वेगळा कोणी दिसेना. काम आणि लोभ याचा भडका उठलाय, भडका नाद बाबा म्हणतात. यदुराजांनी सांगितलं काम आणि लोभाचा काय उठलेला आहे,
बरं दावाग्नी आहे का नाही. अशा प्रकारे दावाग्नी, प्रळयाग्नी, वडवाग्नी अशा अग्नीचे नाव आहे का नाही. वडवाग्नी, प्रळयाग्नी, प्रळयाच्या वेळेला जो उठतो त्याला कोणता अग्नी म्हणतात, प्रळयाग्नी आहे का नाही. दावाग्नी कोणत्या अग्नीला म्हणतात, जो जंगलाला जाळतो त्या अग्नीला काय म्हणतात, दावाग्नी. दावाग्नी ज्ञानोबरायांनी या तिन्ही अग्नीचं वर्णन 16व्या अध्यायात केलेलं आहे. एका माणसानं म्हणे ते काय झालं, याचे 26 गुण सांगितले दैवी संपत्तीचे, 26 गुण सांगितले. आपलं आसुरी संपत्तीचे 26 गुण सांगितले आणि दैवी संपत्तीचे 6 गुण सांगितले. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित, अभय सत्व संशुद्धी, दान, अभयम सत्व संशुद्धी काय, दान योग व्यवस्थित, ज्ञान, कोणता श्लोक आहे, 16वा अध्याय. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित, अशा प्रकारे. दानम तमस्य यज्ञस्य स्वाध्यायम तपार्जवम, हे 6 गुण कशाचे सांगितले, दैवी संपत्तीचे. मग तुम्ही म्हणसाल की आसुरी संपत्तीचे 26 गुण सांगितले आणि दैवी संपत्तीचे 6 गुण येतं, मग 26 पुढे 6 काय करतील, 26 पुढे 6 जण काय करत असतात, म्हणजे मग दैवी गुणाला कधी वाव मिळणार नाही. ज्ञानोबराय म्हणतात असं नका म्हणू. 3च एका माणसाने 3 जण जेवायला सांगितले, 3 जण. तिघाची पंगत काय हो, तिघ म्हणजे काय जेवायला, त्याची का पंगत आहे का तुम्हाला, आपल्या घरी महापंगत आहे 3 जण. पण त्यांना दावाग्नी, वडवाग्नी आणि प्रळयाग्नी 3 अग्नी जेवायला सांगितले. ज्ञानोबराय म्हणतात ज्यांचा आचमनावरच विश्व नाही पुरलं, आचमन घ्यायलाच काय पुरत नाही, विश्व पुरत नाही. आणि मग ते 3 अग्नी जर एवढे खतरनाक येतात, हे 3चे दोन्ही 6, हे तिघाचे डबल काय येतं, 6 येतं. म्हणजे दैवी गुण एवढे साधे समजू नका. ते यातला 1 गुण त्या 26 मातीत घालायला काय अभय, अभय सत्व संशुद्धी, ज्ञान आहे का नाही, दम, दान, तप, स्वाध्याय, अर्जव, एकापेक्षा एक काय येतं, बलवान येतं. अशा प्रकारे तसे ते 3 अग्नी. मला त्या भडका उठलाय तो अग्नीचा, दावाग्नीचा. आणि महाराज कोणत्या अग्नी येतो, काम आणि लोभ. किती अग्नी मोठा आहे, कामाचा, लोभाचा. सदाशिव किती मोठा अग्नी, साधा अग्नी आहे का, काम लोभ दावाग्नी, जंगल जाळणारा अग्नी. आणि त्यात कोण जळायले, माझे जळता लोक 3, मधात कोण जळायले, 3 लोक जळायले. 3 लोक स्वर्गाधिकारी जळायले आणि आपले जळायले तर सगळे जळायले. देखत असे जी नाही, वेगळा कोणी दिसेना, याच्यातून कोणी वेगळा दिसायला तयार नाही. ते दावाग्नी माझे असता, तो न पोळशी का आहोत होता, नवल तुझी अक्षोभ घेता नकळे सर्वथा. पण त्या दावाग्नीत मात्र अवधूत महात्मे तुम्ही जळालेले मला दिसत नाही, असं यदुराजा म्हणतात. नवल आहे तुमचे, काय अक्षोभ घेताय तुमच्याकडं, आम्हाला कळेना गेली. वनवाजळे दोई तळी, अरे कसं तुम्ही वेगळे राहिले, दृष्टांत देतात. वनवाजळे दोई तळी, गजे गंगा जळली त्याची उडी, त्याशी न जगता तापाच्या ओढीन त्याशी निर्वडी तुझं देखो. अरे सगळे जळत असताना कसं काय म्हणलं हे होतं, सगळे जळायल्यावर जाणारच ना, सगळे जगतच पेटले, एकही जीव राहिला नाही. कोण वाचणार आहे आता, कोण वाचणार आहे. पण नाथमहाराजांनी एवढा गोड दृष्टांत दिलाय. गंगा नदी चालली जंगलातून, दोन्ही थड्याला वनवा पेटलाय, याही थडीला आणि त्याही थडीला. एक हत्ती होता, त्या हत्तीनं महाराज असा त्याच्या लक्षात आलं की आपण आता वाचत नाही. तो धावत गेला आणि गंगेच्या पाण्यात जाऊन उभा राहिला. आता दोन्ही थड्याला पेटलाय, पण तो कुठं उभा आहे, गंगेच्या पाण्यावर उभा आहे, गंगेच्या पाण्यात उभा आहे, पाण्यात उभा आहे. गजे गंगा जळी दिली उडी, हातीनं कुठं उडी दिली, गंगा जळी, त्याशीन लागती तापाच्या उडी. मला त्याला जळलं तर सोडा, चटका सुद्धा लागलेला नाही, चटका सुद्धा लागलेला बाय. परमार्थ करण्याचा काय फायदा आहे म्हणतात माणसं. परमार्थ एक दिवस लक्षात आला असं, आम्ही चाललो होतो कटी होता सांग, कुरुक्षेत्राहून हरिद्वार
आणि ते जवळ असल्यामुळे अंतर मग एसटीने चाललो होतो. आता नेमकं ते काय उत्तराखंडची बाउंड्री लागू लागली, त्यात दोन्ही मध्य प्रदेशची ती बाउंड्री संपली. काय असते शेवटच्या गावाला जरा इतर रस्ता होता खराब, आम्ही होतो माग जागा, मला गाडी माग दाना आपटायला लागली. मग पुढे जागा झाली दिसली, आम्ही पुढे येऊन बसलो, पुन्हा गाडी सुरू झाली. आता आपण रस्ता तोच, पण आपटणं काय झालं, कमी झालं. मी याला म्हणलं असंच आहे, गाडी ती एकाच आहे, आपल्याला नित्याचा अनुभव आहे. गाडीत आपण एकाच आहे, नेहमी पाहतो आपण एकाच आहे. मागची आपटायली आणि पुढची आपटणं काय कारण? रस्ता तोच, खड्डे तेच, गाडी तेवढीच आपटायली, पण मागची दणके बसायले तर पुढच्या बसणं कारण काय? काय कारण आहे माहितीये का? ते ड्रायव्हरच्या जवळ आहे, ते ड्रायव्हरच्या जवळ आहे. तसं संसार रूपी गाडी एकाच गाडीत येत आपण सगळे, पण जे पांडुरंग रूपी ड्रायव्हरच्या जवळ येतं ते आपटे कमी बसतील. मागचे मला कधी कधी गाडी पहिला पंढरपूर रोड होता, ते खदायचे ड्रायव्हर लोक खदाय पाहायचा नाही, कुठं नाही, धन कधी कधी जर गाडी उडाली तर खालचे माणसं टपाल लागायचे, शिवाय द्यायचे मागून त्याला, जो म्हणे मी करू काय, रस्ता सारा काढायचा. अशा प्रकारे तसं आपली नाही आपटली गाडी तर, पण पुढच्या दणके काय होतात, जे ड्रायव्हर शेजारी जवळ येतं. म्हणून मला संसारातले आपटे कमी बसवायचे असतील तर पांडुरंग रूपी ड्रायव्हरच्या सानिध्यात राहायचं, असा त्याचा अर्थ आहे. हा, अशा प्रकारे मला तुम्ही तिथं जळत नाही, झटकाच होता तुम्हाला, त्या हातीला तिथं काय होत नाही, लागत नाही. तैसे निरवळी तुझं देखो, तसं सतत एकदा नाही निरवळी तुम्ही तिथं राहता. तुकोबारायला विचारलं, तुकोबाराय तुम्हाला अखंड का समाधानी हो? आम्हाला तर कधी कधी समाधान आहे, कधी कधी नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही अखंड चिंतन करतो म्हणून आम्हाला अखंड समाधान आहे. का नाही? अखंड सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. तुम्ही कदा कदा नाम घोष करू हरिकथा, तेने कदा कदा चित्ता समाधान. तुम्ही कदा कदा हरिकथा करता एकादशीच्या एकादशीला, म्हणून कदा कदा समाधान. आम्ही सदा करतो म्हणून आम्हाला, म्हणजे सदा म्हणजे तुम्ही नाही, सदा म्हणजे सतत. सदा सदा नाम घोष करू हरिकथा. अशा प्रकारे ऐसे बंदे तुझ नातळती, दृढ राहिलाशी ब्रह्मस्थिती, काही एक करी विनंती कृपा मूर्ती दयाळुपा. यदुराजाने सांगितलं असं द्वंद्व म्हणजे सुख दुःखाधिक द्वंद्व तुमच्या ठिकाणी नाही, काम क्रोधाधिक द्वंद्व तुमच्या ठिकाणी नाही. अशा प्रकारे दृढ ब्रह्मस्थितीत तुम्ही राहिलेले आहात. आता एक विनंती तुम्हाला करतोय, कृपा मूर्ती दयाळू व्हा. तुम्ही कृपेचे सागर आहात, दयाळू आहात, कृपेचा मूर्तिमंत पुतळा आहात. तो ब्रह्मवेता ब्राह्मण निदानंदे परिपूर्ण, त्या आनंदाचे कारण विशद करून सांगावे. तुम्ही ब्रह्मवेत्ते आहात, ब्रह्माला जाणते आहात आणि ब्रह्मवेत्ते ब्राह्मण आहात, नुसते ब्राह्मण नाही, निदानंदे परिपूर्ण. आणि तुम्ही ब्रह्मानंदानं काय झालेले आहात, परिपूर्ण झालेले आहात. तर आमचा प्रश्न असा आहे, आनंदाचे कारण विशद करून सांगावे. तो आनंद तुम्हाला कशाने प्राप्त झाला ते आम्हाला स्पष्ट करून सांगा. तुझे ही वर्तशी विधी असते, तुझे विषय आतळू न शकते, हे अलिप्तपणाची प्राप्ती कावड्या रीती तुझं झाली. तू देह वर्तच विधी असते, तुम्ही देहात राहता आणि देहात राहून कोणत्या स्थितीत असता, विदेह स्थितीत. म्हणजे देहाचा तुम्हाला भान सुद्धा राहिलेलं हे देहात असून. हे कसं झालं आहे का नाही, तुम्हाला विषय तुम्हाला स्पर्शही करू शकत नाहीत, असे तुम्ही त्याच्यात राहून अलिप्त कसे राहता. काय तिथे कोणती हातवटी आहे, काय वर्म आहे. अशा प्रकारे तुझं नाही देहात राहून स्थिती राहणं म्हणजे कसं म्हणले तुम्ही, असं यदुराजाला कदाचित विचारेल. ते यदुराजा ते सांगतायत, तुझं नाही रायाची भीड, नकरशी धनवंताची चाळ, दीन वचन मानिशी गोडन पूर्वी गोडनी दे. तुझं नाही रायाची भीड, मला राजाची काय नाही भीड नाही. महाराज खरे महात्मे त्यांना आजही राजाची काय असं म्हणू नका बरं. खरे महात्मे नाही, आज खरे महात्मे नाही असं म्हणायचं कारण नाही. मला एक सांगा, माणसं मध्ये सगळे खोटेच झाले, डुप्लिकेट झाले, बरोबर. मला सांगा, खऱ्याच म्हणजे खऱ्याच डुप्लिकेट होत असतं का खरं नसल्यावर डुप्लिकेट होत असतं? समजून मला सांगा, खऱ्या नोटची खोटी नोट
खऱ्या नोटची डुप्लिकेट नोट असते. मला कधी 5,000ची डुप्लिकेट नोट पाहिली का? अशी बातमी आली की पकडले गेले ते आणि त्यांनी 5,000च्या नोटा खोट्या छापल्या. असं कुठं झालंय का? का नाही छापल्या? 5,000ची खरी काय नाही, नोटच नाही. खरी काय नाही, नोटच नाही. मग जे खरं आहे त्याच काय होत असतं, डुप्लिकेट होत असतं. वर म्हणजे महाराज तसं नाही, पहिले होते ना. हो पहिले होते ना, आता नाही ना. बरोबर, ठीक आहे. 2,000च्या नोटा होत्या का नाही? आता डुप्लिकेट काऊन निघालं? बंद झाल्यावरही खोटं नसते, नसल्यावर तर नसते. पण बंद झाल्यावरही खोटं काढता येत नाही. जसे पहिले संत होते, आता जर नसते तर खोटं चाललंच नसतं. ज्या अर्थी खोटं चालतंय त्या अर्थी खरं आहे, ज्या अर्थी खोटं चालतंय त्या अर्थी खरं आहे. थुरामबाबा म्हणजे सती आणि सत्पुरुष दानशिळी आदमी गावाच्या कोण्या तरी कोपऱ्यात आहेत. अशा प्रकारचं आहे, असतंच ते. खऱ्याच खोटं असतं, खऱ्याच आहे का नाही. सोंग जे केल्या जातं तर खऱ्याच काय केल्या जातं, सोंग. म्हणजे खरं नाही असं म्हणायचं कारण नाही. महाराज नाही रायाची भेट, तुम्हाला राजाची काय नाही भेट नाही. त्याशी प्रेमानंद बाबाकडे एक जण आला, म्हणला 5 कोटीचं फिल्टर बसवतो. किती? कारण समाज खूप मोठा आहे. 5 कोटीचं सगळ्या गावाला नगराला पाणी पिऊ द्या, 5 कोटीचं. पण एकच इच्छा आहे, त्याच्यावर नाव टाकेल ती म्हणजे दुसऱ्याला. मी नाही टाकत, आपल्याला आपल्या इथं नाव टाकलेलं चालत नाही. मला काय काय गरज काय तुमच्या फिल्टरची? आम्हाला गरजच काय? आम्ही यमुनेचं पाणी पिणारे लोक, जन्मभर यमुनेचं पाणी पिलं, तुमच्या फिल्टरचं पिऊच कसे? आम्हाला त्याची गरज नाही. नाही राहायची भीड, राजाची काय नाही भेट नाही. नकरशी धन्वंताची चाल, धनवान आपल्याकडे यावा अशी तुमची काय नाही इच्छा नाही. आला आला, गेला गेला, काही सबब नाही, इच्छा नाही, चाल नाही. धन्वंताची काय नाही, चाल नाही. चाल म्हणजे इच्छा, गरज काही गरज नाही तुम्हाला. आम्हा समानाची जीव, अशा प्रकारे नाही चाल. दीन वचन मानिशी गोड, कोणालाच मानित नाही का उन्मत्त झाले का? नाही नाही नाही. जो दीन होऊन आला त्याचं वचन तुम्ही काय करता, मान्य करता. पूर्वी कोणीच बोले आणि त्याची इच्छा पूर्ण करता. कशानं? आत्मज्ञान देऊन, आत्मज्ञान देऊन त्याची इच्छा पूर्ण करता. ऐसा केवळ तो कृपाळू, अर्थबंधू दीन दयाळू, निजात्म भावी तो केवळ भक्तवत्सलू भावार्थे. ऐसा केवळ तो कृपाळू. असे निव्वळ निखळ तुम्ही कशाचे पुतळे आहात? कृपेचे. कृपाळू आहात, अर्थबंधू आहात. अर्थ शब्दाचा अर्थ इच्छा. इच्छा धरून जो आला त्याला बंधनातून सोडवणारे तुम्ही काय आहात? बंधू आहात. अशा प्रकारचे आहात. निजात्म भावे तो केवळ, निजात्म भावाच्या ठिकाणचा पुतळा तुम्ही आहात आणि भक्त वत्सल आहात. भावाचे अर्थ तुम्ही आहात. म्हणजे भाव ज्याच्या ठिकाणी आहे त्याला प्रसन्न होणारे तुम्ही. ऐसा येदूचा संवादो, आवडी सांगे गोविंदो, उद्धवाशी म्हणे सावधून हृदय बोलू धरावा. असा येदूचा संवाद आवडीनं गोविंदो सांगे, भगवान कृष्ण आवडीनं सांगायला लागले. आणि उद्धवाला म्हणतात सावध होई, नाही का नाही, हृदय बोलू धरावा. कशात सावध हो? ते नुसतं ऐकू नको, तर हे बोध, हे ज्ञान कुठं धर? हृदयात धर. श्रीमुखे श्रीकांत यदुचे वाक्य वर्णित, ब्राह्मण भक्त सत्व एकदम बुद्धिमंत श्रद्धाळू. श्रीमुखे, भगवंत आपल्या मुखातून, लक्ष्मीचा पती असलेले भगवंत आपल्या मुखातून ते वर्णन करायला लागले. काय वर्णन करायले? यदूचे भाग्य वर्णित. आधी यदू राजाचं भाग्याचं काय करायला लागले? वर्णन करायला लागले. महाराज कसा आहे तो? ब्राह्मण भक्त. यदुराजा कसा आहे? ब्राह्मण भक्त आहे, सत्वयुक्त. सत्वानं काय झालेला आहे? तो सत्वशील आहे. अशा प्रकारचा तो आहे. बुद्धिमंत आहे आणि श्रद्धाळू सुद्धा आहे. म्हणजे जे शिष्याचे लक्षण असावेत ते सगळे लक्षण यदुराजाच्या ठिकाणी आहेत. भगवत भावे भाग्यवंतो, यदुशी भेटला तो अवतुतो, त्याशी होऊन अति विनीतून आशे विनितून निजहिता. महाराज काय लक्षात घ्या, यदु राजाचं भगवान कृष्णाच्या 14व्या पिढीवर यदुराजे आहेत आणि भगवान कृष्ण 40व्या पिढीवर आहेत. म्हणजे ब्रह्मदेवापासून जी उत्पत्ती, ब्रह्मदेवापासून सुरुवात झाली, तिथून 14व्या पिढीवर कोण आलेले आहेत? यदुराजा. आणि 40व्या पिढीवर कोण आहेत? श्रीकृष्ण. म्हणजे 40तून 14 गेले, किती राहिले खाली? 26.
26 ना? हा, 26 म्हणजे यदू राजाच्या आणि भगवान कृष्णाच्या मधात 24 पिढ्या गेल्या तरी कोणाच्या नावाने ओळखले गेले यादव यदू राजाच्या. किती मोठा राजा असेल. एवढंच नाही, तिथपर्यंतच नाही, ज्ञानेश्वरी कुठे लिहिली? आता शिवा कुठे लिहिली ज्ञानेश्वरी? नेवाशाला लिहिली. बरोबर आहे का नाही? नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली. बरोबर आहे. त्या नेवाशाला ज्ञानोबराय शेवटी सांगतात, नेवाशालाची ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली त्या तिसऱ्या स्थानाचे ज्ञानोबरायांनी वर्णन केलंय. त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालयाचे. अशा प्रकारचं जे आहे तिथला राजा कोण होता त्या वेळेला? ज्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेला त्या इथं राज्य आपल्या महाराष्ट्रावर कुणाचं चालू होतं, म्हणजे त्या भागावर कुणाचं राज्य होतं ते ज्ञानोबराय वर्णन करतात. ते यदुवंश विलासू. कुणाचा वंशाचा राजा होता तिथं? यदुवंश विलासू. कसा होता तो राजा? जो सकल कला निवासू. सगळ्याकडेनं जो काय होता? प्रवीण होता. न्यायाचे पोषित्योक्षितू श्री रामचंद्र. श्री रामचंद्र नावाचा राजा ज्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहिली त्यावेळेला श्री रामचंद्र नावाचा राजा राज्य करीत होता. आणि तो कोण्या वंशातला होता? यदुवंशी. यदुवंशाचा तो काय होता? राजा होता. म्हणजे महाराज कितीतरी पिढ्या गेल्या तरी ज्ञानोबरायांनी कृष्ण वंश नाही म्हटलं. कृष्ण त्याच वंशातले आहेत मला हे सांगायचे. कृष्ण इतिहास बळीराम दादा इतिहास वंशातले आहेत ना. बळीराम वंश नाही म्हटलं, कृष्ण वंश नाही म्हटलं, यदुवंश विलास. यदुवंशाचा विलास करणारा यदुवंश विलासू. अशा प्रकारचा तो काय होता? राजा. राजा किती महाराज महत्व असेल त्या राजाचं. कृष्णाच्या नंतरही ज्ञानोबरायांनी त्या राजाचं नाव घ्यावं. आणि ते नाव कोण घ्यावं? पुन्हा ज्ञानोबराय. ज्ञानोबरायला कृष्ण प्रिय आहेत ना. पण कृष्ण ज्याच्यामुळे त्या वंशात आले तो यदू राजा. ज्याच्या पुण्यामुळे भगवान कृष्ण त्या वंशात काय झाले? आले. म्हणून तो यदू राजा किती महत्वाचा. आणि नाथबाबा तसं त्या राजाचं वर्णन करतात. महाराज अशा प्रकारचा तो राजा भगवत भाव्य भाग्यवंतू. भाग्यवान आहे तो राजा ज्ञानोबराय म्हणतात. का? भगवत भाव आहे त्याच्या ठिकाणी. भगवत भाव भगवंताची भक्ती आहे त्याच्या ठिकाणी. यदोशी भेटायला तो आवतो. भाग्यवान आहे म्हणून तर संत भेटले. कारण संत भेटायला काय लागतं? काय लागतं सदाशिव? भाग्यच लागतं. भाग्यच लागतं. तुम्हाला एक सांगू का? संत मिळायला भाग्य लागतं. त्यापेक्षा संत मिळून संत कळायला त्यापेक्षा करोडोपतीनं मोठं भाग्य लागतं. नाही तर बहुतेक मिळून संत भेटले सुद्धा, संत सानिध्य सुद्धा मिळालं, पण संत न ओळखल्यामुळं फायदा झालेला नाही. संताच्या संग जरी जीवन गेलं आणि संत म्हणून संत कळाले नाही तर फायदा होत नाही. फायदा होत नाही महाराज. ते जगामाजी सदा असते, जीव मात्र ते सदा दिसते. विकल्पेची ठकी येते नाही. आपला विकल्प आपल्याला नाही कळत महाराज. संताच्या सानिध्यात जीवन गेलं म्हणून काय झालं? अशा प्रकारचे यदोशी भेटायला तो आवतो तू. पण भाग्यानं काय झाले? भेटले. आणि त्याशी होऊन अति विनितू अशी विनितू निज हिता. आपलं मूळ हित व्हावं. मला साधू भेटला तर काय विचारावं? विनंती करून पोरग होईन का पोरगी होईन का असं विचारावं. साधूला विचारावं उद्धार कशाने होईल? ऐमी उद्धार पावे काय कृपा करील नारायण. साधू भेटला की उद्धाराचा विचारावं. कारण महाराज घरातलं संसाराचं सांगणारे इकडे जाणकार आहेत ना आपल्याला. पण उद्धाराचं सांगणारा साधूचे, उद्धाराचं पण सांगणारे, संसाराचं सांगणारे कितीतरी जाणकार आहेत. कोणाला विचार हरभरा का वापर होते म्हणजे उगल कमी होते. त्याला काय लागतं रे मोठा माणूस? त्याला काय लागतं? नाही साधूकडे जावं. साधूकडे काय विचारावं? महाराज हरभरे कोण्या दिवशी फिरू? मुहूर्त सांगा. अरे हरभऱ्याचा मुहूर्त विचारू नको. साधूला विचार काय काय बी उद्धार कसा होईल हे विचारावं. बरोबर आहे का नाही? अशी विनितो असे विनितो येता आपलं मूळ हित कशानं होईल, माझं हित कशानं होईल हे तुम्ही सांगा.
आणि विचारताना मृदू मंजुळ वचनी प्रार्थीला मधुपर्क विधाने पूजिला अवधूत अति संतोषवान बोलता झाला निज सुखे. अगोदर काय केलं ऐका महाराज, विनंती मंजुळ मृदू मंजुळ वचनी प्रार्थीला. असं ए महाराज ए सांगतो का रे का राहू असं नाही, मृदू कोमल शब्दानं मंजूळ शब्दानं प्रार्थना केली. महाराज विनंती केली, मधुपर्क विधीनं त्यांचं काय केलं, पूजन केलं. आणि मग त्यांना अवधूतच अति संतोष झाला. त्या महात्म्याला काय झाला, आनंद झाला, बोलता झाला निजमुखे. आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. क्षीरसागर उत्संबळाला की कृपेचा मेघ गर्जनला निज सुखाचा वा धावा आला तैसे बोलिला ब्राह्मणो. आता ती कशा प्रकारचं बोलले अवधूत महात्मा ते सांगतात. क्षीरसागर उत्सव, सागराला भरती यावी, सागराला भरती यावी अशा प्रकारचं त्यांचं बोलणं. कृपेचा मेघ गर्जना झाली, कोण्या मेघाची आता, कृपेचा मेघ गर्जना झाली. निज सुखाचा वा धावा आला तैसे बोलिला ब्राह्मणो. आणि महाराज अशा प्रकारचं ते बोलले की आता आत्मसुखाचाच पूर आला. कशाचा पूर आलाय, आत्मसुखाचा पूर यावा अशा प्रकारचं ते ब्राह्मण बोलले. ऐके राजा या चुडामणी येदो कुळदीपतीन म्हणे धन्य धन्य तुझे वाणी निज गुण निवविले. काय बोलले ते महात्मे, ऐके राजा चुडामणी, सगळ्याचे शिरोमणी असलेले राजा ऐका. ऐक म्हणले येदो कुळदीपतीन म्हणी, येदो कुळाचे तुम्ही काय आहात, दीपक आहात. आणि दीपक म्हणजे रात्रीचा नाही, दिवसाचे दीपक आहे. दिवसाचा दीपक कोण आहे, दिवसाचा दीपक सूर्य आहे. म्हणजे यदुकुळाचे तुम्ही काय आहात, सूर्य आहात. अशा प्रकारे कुळदीपक, कुळदीपळ्याचा कुळदीपक आहात तुम्ही, अशा प्रकारचे आहात, आहे का नाही. मला पुन्हा एक सांगतो बरोबर. ज्या वंशात भगवान कृष्ण जन्माला आले त्या वंशात चंद्रही अगोदरच आहे. त्या वंशात अगोदर कोण जन्माला आले, चंद्र. चंद्र वंशात देव जन्माला आले. भगवान प्रभू रामचंद्र सूर्यवंशात आणि भगवान कृष्ण चंद्रवंशात, चंद्रवंशात जन्माला आले. महाराज तिसऱ्या पिढीवर चंद्र आहे. पहिला ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाची आत्री, त्याच्यानंतर चंद्र, लगेच कोणी चंद्र, त्याच्यानंतर बुद्ध, पुरुरवा, आहे का नाही, आयुष, नहुष, ययाती, यदुवंश, अशा प्रकारचे ते राजे काय आहेत, जन्माला आले. आहे का नाही. ययाती राजा कुठला आहे, त्याच वंशातला आहे. पुरु राजा तिथला आहे का नाही. यदु आहे, सहस्त्रजित आहे, शातजित आहे, हृदय आहे, धर्म आहे, कुंती आहे. कुंती म्हणजे ही कुंती माता नाही, तो राजा. अशा प्रकारे भद्रशेल, धनक, कृतकवीर्य, अशा प्रकारचे काय आहेत, राजा आहेत. तर त्या चंद्र 3 नंबरले, पण त्याला वंशाला चंद्रवंश नाही म्हणले, यदुवंश म्हणले. नाही इथे भगवान कृष्णाच्या अगोदरच्या पिढीचं नाव घ्यायचं तर सगळ्यात श्रेष्ठ कोणी, मग देव आहे ना चंद्र. आणि इथं सुद्धा चंद्र नाही म्हटलं तर काय म्हटलं, सूर्य. अशा प्रकारे आहे. इतके तुम्ही महाराज काय आहात, श्रेष्ठ आहात. ऐके राजा चुडामणी, धन्य धन्य तुझी वाणी निजगुणी निवविले. काय तुमची वाणी आहे, काय श्रेष्ठता आहे. तुमच्या शब्दानच ते महात्मा म्हणले आता मी काय झालेलो आहे, निवाळलो आहे, शांत झालो आहे. राजा आणि सात्विको चित्त लक्षणे लक्ष हो पृथ्वी माझी तुझी एकूण दिशा आणि सर्वता. त्या महात्म्याने सांगितलं राजा आणि सात्विक मी पाहिलाच नाही. राजा आणि सत्वगुणी फक्त एक कोण आहे या पृथ्वीवर, राजा तूच आहे. सिद्ध लक्षणे लक्ष हो, आणि राजाच्या ठिकाणी सिद्धाची लक्षणं तुझ्यात पाहायला मिळाली, असे कुठेही पाहायला मिळालेले नाही. पृथ्वी माझी तुझी एक, पृथ्वीवर तूच एक आहेस. नदीशा आणि तो सर्वता, दुसरा मला पाहायला मिळालेला नाही. काही राजेच होऊन गेले महाराज. बस तसे आता होणे, आता इसे कोणी होणे, राजे असून सुद्धा काय राज्यकारभार केला महाराज. अहिल्याबाई होळकरनं, अहिल्याबाई होळकर अभिमान काय आपल्या महाराष्ट्रातली. ज्या वेळेला यवनांनी तिथं पहा तुम्ही जाऊन सोरटी सोमनाथलं, यवनांनी सगळं मंदिर उद्ध्वस्त केलं. असं म्हणतात महाराज तिथं कितीतरी सोनं होतं ते सगळं लुटून नेलं. आणि त्या यवनांच्या विरोधात जाऊन पुन्हा मंदिराची पुनर्स्थापना कोण केली, अहिल्याबाई होळकरनं केली. अहिल्याबाई होळकर. आणि तिथं अहिल्याबाई होळकरनं स्थापना केली असं छापेले, म्हणजे त्याच्यावर
अहिल्याबाई होळकरने केलेली या मंदिराची स्थापना म्हणजे किती श्रेष्ठ आहे महाराज अहिल्याबाईचं. तिथंच नाही, काशीच्या मंदिराचं पुनरुद्धार स्थापन कोण केलेलं आहे? अहिल्याबाई होळकरने केलेलं आहे. महाराष्ट्रात राहून. आणि एक विशेष अहिल्याबाई होळकरच्या जीवनातलं, अहिल्याबाई होळकरचा विवाह झाल्याच्या नंतर काही दिवसानंतर पती वारले, काही त्याच्यानंतर 1 वर्षातच सासरे वारले, युद्धातच वारले, आणि त्याच्यानंतर 1-2 वर्षात मुलगाही वारला. तिघही काय झाले? वारले. आणि तिघं वारल्याच्या नंतर आता बाई राज्याच्या गादीवर बसली. पण राज्याच्या गादीवर बाई काहींना सहन झाली नाही. बाई आणि तिच्या खाली आम्ही योद्धे होते, ते सुद्धा पुढचे काय सेनापती वगैरे ते मंत्री ते योद्धेच होते ना. मग त्यांनी विरोधकाला हे केलं, पत्र लिहिलं त्याच मंत्र्याने एका, आणि त्या विरोधकांना सांगितलं तुम्ही आक्रमण करा. आता आमच्याच्या काय नव्हतं, तुमच्या विरोध म्हणजे शत्रूच्या आधिपत्याखाली आम्ही राज्य करतो, पण बाईच्या याच्यात आम्ही कार्य करत नाही. लिहिलं. म्हणून मला 50,000ची सैन्य घेऊन आला तो विरोध. समजलं या माऊलीला. आणि मंत्री जर तिकडून गेले तर इकडून जरा ढिलच पडलं का? काय बुद्धिमान बाई एकच काय गाड्या नव्हत्या, पायी निघावं लागायचं. ते सैन्य येणार तेवढं काय अहिल्याबाईनं असा पावर केला महाराज की त्याचं 50,000 सैन्य येतं, 10-15,000 बाया तयार केल्या तिथल्या. आणि त्यांना काय शिक्षण कशाचं काय लगेच त्यांना ड्रेस घातले. आणि जवळ सैन्य आलं. तिथं उज्जैन जवळ सैन्य आलं. इंदूरला राजधानी होती. उज्जैन पर्यंत, उज्जैनीच्या नदीच्या पलीकडल्या काठावर सैन्य थांबलं होतं. पत्र लिहिलं, एका विश्वासू माणसाजवळ दिलं, आणि त्याला सांगितलं तुम्ही आले आहात युद्धाला, आम्ही तयार आहोत, पण तुम्ही 50,000चं सैन्य घेऊन आलेले आहात, तर आमच्याकडे 10,000 बाया काय आहेत, युद्धाला तयार आहेत. पण तुम्ही जर आमच्याशी युद्ध कराल तर एक लक्षात घ्या, जर तुम्ही हरले तर बायांनी तुम्हाला हरवलं असा इतिहास लिहिला जाईल. तुम्ही साधे नाही तर तुम्ही मोठे आहात, पण बायांनी तुम्हाला हरवलं असा काय लिहिला जाईल. आणि मुलगा म्हणून 1 महिना झाला, तरुण मुलगा म्हणून 1 महिना, बायांनी तुम्हाला हरवला असा इतिहास लिहिला जाईल. आणि जर यदा कदाचित भाग्यवशात तुम्ही जिंकला, भाग्यवशात शब्द बघायचे म्हणजे तुम्ही जिंकणारच नाही असं त्याच्या मनात धास्तीच घातली. भाग्यवशात जर तुम्ही जिंकला तर एक बाया हरवायला 50,000ची फौज तुम्हाला न्यावी लागली, हे इतिहास आहे. म्हणजे दोन्ही बाजूने नुकसान कोणाचं आहे? तुमचंच आहे. दोन्ही बाजूने तुमचं नुकसान आहे. मला त्यानं बदललं ना तर वापसही जाता येईल. त्याला खरं आहे आपलं दोन्ही पुन्हा अपमान आहे. मला त्यानं बदललं, त्यानं पुन्हा पत्र पाठवलं, त्यानं सांगितलं आम्ही युद्ध करायला आलो नाही, तुमचा मुलगा मेलाय म्हणून शोक संदेश घेऊन आलो. न युद्ध करता जिंकली माऊली. काय होईल का सारा? आणि आला तो नंतर, मला ते आल्यानंतर त्यानं ते शोक व्यक्त केला, आणि मग असे फिरायला निघाले. ते खिडकी होती, खिडकीतून तिने दाखवलं, हे म्हणे आमच्या स्त्रियांनी तुमची चित्ता रचून ठेवली होती, म्हणजे पुन्हा धास्ती घालून दिली, तर पुन्हा कधीच तर वर पाहू नये, की तुम्ही निश्चित मारणार, आम्ही मारणार तुम्हाला. आणि तुमच्यासाठी आम्ही काय केली होती तयार? चित्ता तयार केली होती. मला झाले ते झाले. असं देवस्थान नाही की जिथं अहिल्याबाईनं बांधकाम केलेलं. कुठे जा तुम्ही, बद्रीनाथ जा, केदारनाथ जा, कुठे जा भारतात, या कोपऱ्याचा का या कोपऱ्याचा, अहिल्याबाईचं सगळीकडे काय आहे. पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर म्हणतात. पंढरपूर आहे, पांडुरंगाच्या समोरच अहिल्याबाईचा वाडा आहे. नामदेव शास्त्रीचे अहिल्याबाई होळकराचा वाडा. पांडुरंगाच्या आपण पुढे चंद्रभागेत गेलो, तो चौक आला पहिलाच, पांडुरंगाच्या पुढेच होळकराचा काय वाडा. कुठे? प्रत्येक तीर्थावर, प्रत्येक. आणि नुसतं ते नाही, यवनांच्या विरोधात जाऊन मंदिर काय केले, बांधले, पाडलेले मंदिर. भगवान शंकराचे भक्त, महान भक्त. आता मी ऐकले शास्त्रीचे प्रवचन सुरुवातीला गडावर जाण्याच्या अगोदर अशा प्रकारचे झाले ते राजे झाले अशा प्रकारचे. म्हणून धन्य धन्य तुझी सिद्धलक. आणि असा राजा सिद्धलक, अहिल्याबाई सिद्ध लक्षणाने सिद्ध होत्या महाराज, ऐका नाही, नगर जिल्ह्यातल्या होत्या आपल्याला. सिद्ध लक्षणे सिद्ध चौंडी नावाचं गाव, नगर जिल्ह्यात चौंडी नावाचं गाव. म्हणून ते या सरकारनं त्याला अहमदनगर सोडून नाव कोणतं दिले? अहिल्यानगर. आता नाही, आता गाडीवर तुम्हाला अहमदनगर कुठं दिसणार नाही, आणि तिथं पाट्या दुकानावर दिसणार नाही. कोणतं नगर झाले ते आता? अहिल्यानगर. अशा प्रकारचं पहिलं अहिल्याच होतं. अहिल्याचं त्यांनी यवनांची सत्ता आल्यावर अहमद केलं होतं.
पुन्हा यांची आपली हिंदूची सत्ता आहे. त्यांनी अहमदचं काय केलंय आता अहिल्या केलंय अशा प्रकारचे म्हणजे इतके वर्ष झाले तरी आज अहिल्या आहे असं प्रकारचे. मग काय राजे झाले नाही का? किती झाले पुन्हा सांगतो अहिल्याबाई त्यांच्या मुलगा थोडा उन्नत बाबा स्वतः राजाचा मुलगा आणि तरुण मुलगा 22-23 वर्ष वय. महाराज काय असतात ते लोक का मोठे होतात हे. त्याचा रथ चालला भरधाव्यागात आणि एक गायीचं वासरू पळालं मधात आणि त्या रथानं ते मेलं. नाही त्याने विचार केला मेलं आणि ती गाय अशी बसली होती वासराकडे पाहत आणि अहिल्याबाईचा रथ मागून गेला. इंदोरची घटना आहे. इंदोरला जाऊन पाहतो असा ते अहिल्याबाई पाहिजे ती गाय बसली वासरू मेरून पडले. त्यांनी कोण केलं काय झालं? लोकांनी सांगितलं तुमच्याच मुलाचा रथ गेला आणि भरधाव वेगात होता त्यानं ते काय झालं मेलं. अहिल्याबाईंकडे वापस कळवला. सुनबाईकडे गेल्या. सुनाला विचारलं बाई एखाद्या आई समोर त्याचं लेकरू कोणा मारलं तर त्याला काय दंड द्यावा? कोणाला विचारलं? सुनानं सांगितलं त्याला प्राणदंड द्यावा. त्याला काय द्यावा? प्राणदंड. लगेच आल्या सभा भरवली आणि सांगितलं ज्यानं वासरू मारले माहितीये मुलाला मारले ज्यानं वासरू मारले त्याला प्राणदंड देण्यात येईल. मला एकच मुलगा सासरा मेला नवरा मेलेला एकच मुलगा होता तो तेवढा वंशाचा दिवस नाही प्राणदंड द्यावा त्याला द्या. पण मंत्री म्हणले तुमचाच मुलगा त्या नाही तर म्हणायचं नाही मुलगा जो असेल तो कोणी असेल. आणि प्राणदंड काय दिला जाईल? त्या वासरासारखा हातपाय बांधून त्या रस्त्यावर टाकल्या जाईल आणि त्याच्या अंगावरून रथ घातल्या जाईल आणि त्याच्या आई देखता हे केल्या जाईल. सगळी विनंती कोणाली नाही ऐकले. रथावर कोणी रथ चालवायलाच बसन. रथ चालवायला त्याच्या अंगावरून रथ घालायचा तर रथ चालवायला अहिल्याबाईंनी सांगितलं मी बसणार रथावर. स्वतः कुठं बसल्या? रथावर. आणि महाराज निघाला भरधाव वेगात रथ. त्या जिथं वासरू गेलं तिथे हातपाय बांधून ती पोरग टाकलेलं होतं आणि भरधाव वेगात रथ निघाला. तो ती गाय बसलेली होती. जसा रथ जवळ आला तशी गाय रथाची आडवी आली बाजूलाच जाईल. गायच बाजूला जाईल. मला हाणलं मारलं एकदा दोनदा बाहेर काढली तरी ती वापस येऊ लागली. मग सगळ्या जाणकारांनी विद्वान होते तिथं सगळ्यांनी सांगितलं हे पाहायला काय लोक कमी जमले असतील का? सगळ्या विद्वानांनी सांगितलं की गायीची इच्छा आहे की माझं मेलं तर मरू द्या पण तुमचं मारू नका. आणि म्हणून मग ती सजा कॅन्सल झाली. आता अडया तर ज्या ठिकाणी झालं त्या बाजाराला इंदूर मध्ये नाव आहे अडया बाजार. इंदूरच्या बाजाराचं नाव काय आहे? अडया बाजार. अडया बाजार नाव का दिलं? तर गायीनं तो रथ अडवला म्हणून. अशा प्रकारचे ते महादेव असे ते होते. आणि म्हणून मला त्यांची कीर्ती का व्हावी ज्ञानोबा म्हणतात. का व्हावी? लोक म्हणतात त्यांची कीर्ती कसं काय? ज्ञानोबा म्हणतात का होऊ नये त्यांचीच व्हावी. ज्ञानोबा यांना म्हणायचंय का व्हावी मा परत्र आणि कीर्ती का व्हावी. का व्हावी का होऊ नये तर व्हावीच व्हायलाच पाहिजे अशा प्रकारचे. आणि हे सगळं सिद्ध लक्षणे राज्यत्व असून पुन्हा सिद्धाची काय आहे लक्षण भक्ती आहे. अशा पृथ्वीमध्ये काही काय होऊन गेले राजे होऊन गेले. सुंदर आणि सगुण उत्तमोत्तम केला प्रश्न. कुशले निजानंद कारण ते यथार्थदान सांगेल. सुंदर आणि सगुण तुम्ही कसे आहात दिसायला राजे? सुंदर आहात सगुण आहात पुन्हा गुणवान आहात. आणि सुंदर सगुण असून उत्तमोत्तम केला प्रश्न. श्रेष्ठात श्रेष्ठ काय विचारलाय प्रश्न. इथं सुंदर आणि सगुण काय गरज आहे? कारण जे राजा वैभवशाली सुंदर आणि सगुण ते भक्ती सुंदर आणि सगुण राज्य आणि येन ते भक्तीकडे लागल का तिकडे दुसरीकडे लागल? हे जाणून सुद्धा तुम्ही काय केला श्रेष्ठ प्रश्न विचारला. अशा प्रकारे कुशले निजानंद कारण. आणि काय विचारलं? तुम्हाला जो ब्रह्मानंद मिळाला तो त्याचं कारण काय त्याचं मूळ काय कशाने मिळाला? यथार्थ. ते यथार्थ सांगेल. महत्वाचं मला यथार्थ सांगेन. गुरुविन आत्मप्राप्ती सर्वतानांकडे नृपती. जे गुरु ही मी तुझं प्रतिनियतानिभूती सांगेन. गुरु शिवाय आत्मज्ञान घडत ब्रह्मप्राप्ती आत्मप्राप्ती होत नाही हे खरे. ते गुरु कसे असावे ते तुला या खानिभूती सांगेल. चांगल्या प्रकारचं काय करायचं सांगितलं बुद्धीच्या विवेकस्थिती बहुत मी केली असती. जे जे सद्गुण मी आधी केली होती जे ते स्थिती तो गुरु. आणि कसा असेल तो गुरु ते सांगेल. निज बुद्धीच्या विवेक स्थिती त्याच्यावर विवेक असेल त्या गुरुजवळ काय असेल
विवेक. आत्मानात्माचा काय असेल? विवेक. आणि त्याची स्वतःची बुद्धी आत्मस्थिती दृढ झालेली असेल. नुसता विवेक नाही, विवेक तर भरपूरच आहे, विवेकाचा कुठं तुटवाडा आहे, पण आत्मबुद्धी तिथं काय झालेली नाही, दृढ झालेली नाही. अशा प्रकारे आहे का नाही? अशा प्रकारे आत्मबुद्धी तिथं नाही. राजेंद्रदास महाराज त्यांची गुरु एका गावात कथेल केली, गणेशदासजी महाराज भक्त मानले. आणि सकाळी बैल दिशेला गेले आणि दोघ जण तिकडून येत होते तर एक कोणत्या तरी देवाचं सामान्य मंदिर होत, म्हणजे बसलेलं म्हणा की बोकडे फुकडे कापणार रस्त्यातून ती येऊ लागली. तिकडून एक जण आला, ते काय असा उन्मत्त. ते म्हणला, ए बाबा तू महाराज दिसतो, म्हणजे आपल्या भाषेत महात्मा दिसतोय, महाराज दिसतो म्हणजे हो. आणि देवाला नमस्कार केल्यापासून जातो. ते म्हणजे बघितलंच नाही. आणि मग त्यांनी महाराज काढले आणि साष्टांग दंडवत घातला. राजेंद्रदास महाराज म्हणजे मी घातला नाही, गुरुनं घातला, पण त्यांनी नाही. ते आले, त्याची देवपूजा झाली. राजेंद्रदास महाराज म्हणजे बाबा मला माझा प्रश्न आहे काय, तुम्ही आपण एकनिष्ठ भक्त आहोत आणि तो तुच्छ त्याच्या पुढे काय तुम्हाला ते दगड ठेवलेला असा तसा करणार, त्याच्या पुढे तुम्ही दंडवत घातला. ते म्हणजे राममय सब जग की जाना, एका लोकांना सांगायसाठीच का नाही. सर्वम खलविदम ब्रह्म हे तुम्ही राजेंद्रदास महाराज म्हणले प्रवचनातून सांगता तुम्ही हो, म्हणजे सांगायसाठी आहे का आपल्याच उतरवायसाठी? अरे तो जरी तो कोणी असेल पण माझा परमात्मा त्याच्यात नाही का? मी त्याला दंडवत केलाय, त्याच्यातल्या परमात्म्याला केलाय, रिता नाही ठाव. अशा प्रकारचे. मग ते म्हणजे काय तुला काय सांगायसाठी आहे का? ते म्हणजे मला माझं उत्तर भेटलं. अशा प्रकारचे आहे का नाही? महाराज बुद्धीत तो विचार येणं निजबुद्धीच्या निजबुद्धीच्या ठिकाणी. आणि मग विवेक स्थिती बहुत गुरु मी केली असते आणि भरपूर गुरु येत असे नाहीत असं नाही. जे जे सद्गुण मी देखील होतील ते स्थिती तो गुरु आहे का नाही? असा गुरु आहे तो की मला ज्या ज्या सद्गुण पाहिजे ते सगळे सद्गुण पाहावे, तो कुठं पाहावेत? मग त्या गुरुच्या ठिकाणी पाहावे. बुद्धीने अंगीकारले गुणा मी धरे धरेला धारणा, त्याने मी मुक्त झालो जाणव स्वइच्छा आटना करीत असे. बुद्धीने अंगीकारले गुणा. आणि महाराज गुणाचा अंगीकार पुन्हा कोण त्याला? बुद्धीनं, वाचन नाही. आपल्या आमच्यासारख्याच्या गुणाचा अंगीकार पण कशाने? वाचन आहे. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थित वाचन अंगीकार आहे, बुद्धीनं नाही आहे का नाही? हरी बुद्धी जपी तो दुर्लभ. महाराज म्हणतात तो कुठं कुठं भेटतो, अशा प्रकारचा भेटत नाही असं नाही, पण दुर्लभ आहे अशा प्रकार. तसं आपल्याला आवडलं असंही सांगता येत, आवडलं तसं आवडलं असंही सांगता येत नाही. अशा प्रकारे आपल्याला गुरु असा पाहिजे ज्या बेटा त्याला कल्याण होता, त्याला कल्याण माहित नाही, त्याला नाही मुंबईत कुठे आधीच आलसी गुरुचा बहुत गुरु मी केले असते. निर्धैर्य धरलेला, निर्धैर्यानं धरलेला, धारणात केले, धारणायुक्त असलेला आणि त्याने मुक्त मी झालो स्वइच्छा आटना करीत असे. आणि महाराज त्या गुरुच्या उद्देशानं मात्र काय झालेलो आहे? मी मुक्त झालेलो आहे, स्वइच्छेनं फिरत आहे. संसारोत्तरावया मुखे सद्बुद्धी गाराया रिगमुना याने कौपाने व्यर्थ कासयाची नावे. संसार जर तरुण जायचा असेल तर मुख्य अगोदर काय लागते? सद्बुद्धी. दुसरा उपायच नाही. जोपर्यंत सद्बुद्धी येणार नाही तोपर्यंत ते लक्षण अंगात, ज्ञान अंगात येणारच नाही. अशा प्रकारचे तुम्हाला सांगा, परमार्थ आपण मानलेला असतो तो बुद्धीनं नाही. परमार्थ जो मानलेला असतो तो बुद्धीनं नाही. परमार्थ करतो आपण तो बुद्धीनं मानून नाही, जनबुद्धीनं मानून. का कशाहून नाही? कारण परमार्थ जर बुद्धीनं मानला गेला तर परमार्थ करून आपण संसाराची अपेक्षा करणार नाही. ज्याच्या बुद्धीनं परमार्थ खरा आहे ते मानलेले तो त्या संसाराची अपेक्षा करत नाही. अशा प्रकारचं त्याला सद्बुद्धी म्हणतात. बरोबर आहे की नाही? ईश्वर वाचून काही जे अनिकलाने एकाची बुद्धी पाहिजे अर्जुना जगी. ईश्वर वाचून दुसरं काही मिळवायचं नाही, ती सद्बुद्धी. संसार तरावया मुख्य सद्बुद्धीगार आहे. मुख्य सद्बुद्धी तिथं पाहिजे. रिगमुना याने का उपाय? व्यर्थ कासयाची. दुसरा तिथं काय नाही, उपायच नाही. कष्ट भोगायचे, कशाला कष्ट घ्यायचे? मग रात्रात जागायचे, दिवसा भेटायचे. सद्बुद्धी नसेल तर दुसऱ्या उपायाला काय नाही. मग
महाराज हे आपण जे करतो हे सद्बुद्धी प्राप्त होण्याकरताच आहे. आणि सद्बुद्धी आहे का आपण आल्यावर त्यानंबर आहे सद्बुद्धीची व्याख्या. अरे आपल्याला असं वाटतं की जो हे विचारी लोक हे विचार करतात ते दुर्बुद्धी, आणि जे असं काही करत नाही ते सद्बुद्धी. एवढी मर्यादित सद्बुद्धीची व्याख्या नाही. एक भगवत प्राप्ती वाचून दुसरी कशाची अपेक्षा करणं दुर्बुद्धी ज्ञानोबा आहे म्हणतात. मग स्वर्गाला जाण्याची जरी अपेक्षा असेल तरी ती काय आहे? दुर्बुद्धी. एक ईश्वर सोडून, एक भगवत प्राप्ती सोडून दुसरी कोणती इच्छा, ही बुद्धी कोणती आहे? दुर्बुद्धी. येरी ते दुर्मती जे बहुदाशे विकतेता अखंड रमती कोण? अविवेकी. म्हणून इथं या पाहता स्वर्ग संसार नरकावस्था आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. अशा प्रकारे दुर्बुद्धी ते म्हणा. कदा नको आणि दुर्बुद्धी नको म्हणजे हीच दुर्बुद्धी नको. दुर्बुद्धी ते म्हणा तिथे तेच लक्षात सांगितलंय की तुकोबाराने. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नको जो नारायण. सद्बुद्धी पाहिजे तुम्हाला. हो, कोणती सद्बुद्धी? आता माझा आयुष्य करी तुझे पाय चित्ती धरी सद्बुद्धी. अशा प्रकारे सद्बुद्धी नाही जशी तो संसाराची आंजणी जाशी, उसंत नाही यारशी दुःख भोगाशी आनंद. मला ज्याच्याजवळ सद्बुद्धी नाही तो संसाराची नुसती दाशी नाही, आंजणी दाशी. पूर्वी दाशी आंजण द्यायची पद्धत होती म्हणे, आहे का नाही? ही आंजण आली होती ती काही संघ आंजणी दाशी. हो, आंजण दाशी होती. आंजण दाशी म्हणजे तिला आयता दिली की तिनं मग आंजण दिली वस्तू तिच्या ताब्यात राहायची, अशी आंजण दाशी होती. आंजण दाशी तुकोबाराय सुद्धा म्हणतात झालो संसाराची संसाराची आंजणी दाशी. आंजणी दाशी अशा प्रकारे आंजणी दाशीला उसंतच नाही या हरमिशी. ती उत्साही नाही आणि रात्री नाही. हरिपाठात सुद्धा ज्ञानोबराय म्हणतात काय? प्रपंच करीशी काय? सायाशी करीशी प्रपंच, सायास करीशी प्रपंच दिन आणि निशी. दिवसा आणि रात्री. दिवसभर फवारतो, रातभर रोई आणतो. म्हणजेच आंजणी दाशी. म्हणजेच आंजणी. संसाराची आंजणी दाशी हे सद्बुद्धी भाषी आहे मला. हे संसार कोणाला दास करत नाही. तो जड आहे, तो काय दास करणार आहे? आपण त्याचे दास झालो का? त्यानं आपल्याला दास केले. संसार लय खराब आहे. संसार खराब नाही, संसारात गुंतलेले खराब आपण. संसार काय? तो जड आहे, तो काय बांधणार आहे? आपण त्याला धरले, त्यानं आपल्याला धरलेलं नाही. आपण त्याला धरले आणि आपण काय धरले? सद्बुद्धी नाही म्हणून धरले. सद्बुद्धी नाही अशा प्रकारचे त्याच्यावर उदाहरणं दिली. ज्ञानोबरायांनी उदाहरणं दिली, आहे का नाही? ज्ञानोबराय म्हणतात पोपटाचं उदाहरण ज्ञानोबरायांनी दिले. तुकोबारायांनी पोपटाचं दिलं. सुकनळी केशी गोविले पाय विसरून जाय पक्ष दोन्ही, आहे का नाही? माकडे मोठीशी धरिले फुटाने गुंतले तो नेने हात तेथे, आहे की नाही? आपण सुटलं, आपण भक्ती नाही करतो. कबीरदास महाराजांच्या सांगितलं मग संसारातून सोडा संसार म्हणला. कबीर महाराज पळाले, महाराज या धनाला खूप असं आवडलं. तो गेला, अरे मग सोडा कोणीतरी, मग सोडा बांधतो रे, सोडा बाबा सोडा. ते म्हणलं ए महाराज तुझ्याकडे विचारायला तुला येड्यावानी करायला का? दिसं लागले. अरे तू काय सोड ना, हा तुला काय बांधलंय का? ते म्हणजे मोठा मग तुला काय संसारात बांधलंय का? तू धरलंय झाडाला, तू हात सोडले. त्यानं झाडानं तुला धरलेलं नाही, तू कशाला धरले? झाडाला. आपुल्या आपण बांधलेला काळा नेण्याची निराळा सताई, आहे की नाही? आपलं आपण बांधले. म्हणून अशा प्रकारचे सोडणार तर कोण सोडणार? आपला आपल्याला सोडणार आपण. आनंदाचे घुसंत नाही आरशी दुःख भोगाशी आनंद. आणि कशाचा जो आहरणी संसारात दुःख भोगाशी आनंद. रात्रभर आता जो दुःख भोगायचे त्याला मग उसंतू नाही. उसंतू दोन इकडे घ्या. संसारात रात्रंदिवस त्याला दम नाही, त्याला दुःखालाही रात्रंदिवस काय नाही, मग दम नाही. जेवढा संसार जीव लावून केला तेवढं मोठं काय नाही मग दुःख. अशा प्रकारे सद्बुद्धी नाही हृदय बोनी. तवा सोडतो अशा प्रकारचं आहे का नाही? अरे तवा सोडतो. दोरीचं काय नाही, काम नाही. ज्याच्या हृदयामध्ये सद्बुद्धी नाही ते तर वैराग्य रूप जे म्हणी मातो तरेल कैसे विवेक स्वप्नी न देखे. सद्बुद्धीच नाही तर वैराग्य कुठून येईल? आणि वैराग्यच नाही तर मग महाराज कस काय तरेल तो? वैराग्याशिवाय तर तरुण जाणार नाही. विवेक स्वप्नी न देखे. विवेक त्याला स्वप्नात सुद्धा पाहायला भेटत नाही.
वैराग्याचे निपडी पाडे जशी सद्बुद्धी संपडे ते तर संसार कोण बापुडे धाय रोकडे भांडी आणि वैराग्याचे निपडी पाडे जशी सद्बुद्धी संपडे ते तर संसार कोण बापुडे. अर्थात वैराग्याचा आधार घेऊन ज्याला सद्बुद्धी प्राप्त झालेली आहे संसार काय विचार आहे त्यांच्या पुढे. संसार कोण बापुडे घाये रोकडे भांडी खावाचा संसाराचं काय करतो भांडणा करतो. अशा प्रकारचा आहे. ज्ञानोबरायांनी सुद्धा वर्णन करताना असं म्हटलंय तो साधक विवेक रूपी घोड्यावर बसतो वैराग्याचं शस्त्र हातात घेतो आणि सगळ्या या संसार रूपी या दुर्गुणाचा काय करत चालतो मग आणि मग त्याचा विजय होतो. पुढे पुढे त्याचे सत्कार कसे होतात ते ज्ञानोबरायांनी काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे एकाचे शिवराजे बुद्धीचं वैभव दुसरं नाहीच. बुद्धीचं काय नाही दुसरं वैभवच नाही. वैभवशाली बुद्धी कोणती आहे श्रीमंत बुद्धी कोणती आहे जी देवाचं काय करते धावा म्हणजे भगवत प्राप्तीचा दृढ निश्चय करते ती बुद्धी काय आहे वैभव संपन्न आहे श्रीमंत आहे. नाही मग आपल्या बुद्ध्या कशा आहेत दुबळ्या बिचाऱ्या. आधी संसार एक असावा मग तो खटाटोपे नसावा जो रिगाला विवेक गावान त्याशी तेव्हा तो नाही म्हणजे किती दिवस सिद्ध करणार ते संसार मारायला. अरे नाथ महाराज म्हणतात आधी संसार तर पाहिजे संसारच नाही ज्याला विवेक बुद्धी प्राप्त झाली त्याच्याकडे काय नाही संसारच नाही. मग खटाटोप असावा कशाला खटाटोप करायचंय मग त्याच्यात मारायला विवेक नाव घेऊन चालला डोक्यावर नारभराचा दृष्टांत नाव घेऊन चालला डोक्यावर म्हणजे कशाला नाव घेऊन चालला म्हणला मृगजळाचा पूर आलाय त्याच्यातून पोहून आपल्याला जाणं हिंमत नाही मग नावच बसून जायचं. वा कोण्या पुरातून जायचंय मृगजळाच्या. तुकोबरायस होता काय म्हणतात महाराज माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया अंग आणि छाया जया परी थोडी तान तुटे सारे तान निराळी लोटांगणी तळी हारपती तुझे नाही तेथे बळ कोणासाठी आणि ते आटी विचाराची तुझे नाही तेथे बळ कोणासाठी. अरे एक ब्रह्म सोडून दुसरं काही नाही तर बळ कशाला लावतो तिथं घालायला. पण अशा प्रकारे ज्याला विवेक प्राप्त झाला त्याला येते आपणही म्हणू म्हणण्यात अर्थ नाही. अशा प्रकारे त्याचे तेव्हा तो नशी विवेक गावात जोर गेला तो पण त्या गावात सोडून राहतो. ज्ञानेश्वरीची लिहिली ज्ञानोबरानंतर कशा करता लिहिली मला फिटो विवेकाची वाणी हो काना मना जिनी फिटो विवेकाचा दुष्काळ काय हो फिटून जाऊ. अशा प्रकारे संसारनाशी मूळ शिष्य प्रज्ञाची केवळ तिचे झाल्या आढळ बळ होय मूर्खजळ संसार. महाराज ज्या महात्म्याची बुद्धी अशी दृढ झाली विवेकाच्या ठिकाणी काय होतं संसार नाशाशी मूळ तिथूनच संसाराच्या नाशाला काय होते सुरुवात होते. अशा प्रकारे तिचे झाल्या आढळ बळ त्या बुद्धीत विवेकाचं बळ काय झालं आढळ न ढळणारं बळ झालं होय मृगजळ संसार. संसार कसा होऊन जातो मग मृगजळवत अशा प्रकारचा होतो. जे मी गुरु सांगेन म्हणे ते निज प्रज्ञेचे निलक्षणे हे ते पाय उपायाने येणे देणे ते विवेके. पण असे गुरु काय आहेत जे आहेत ते गुरु मी तुला काय करेल सांगेल. अशा कर महाराज जे ते तरुण जाण्याचे उपायही जाणतात आणि तिथून तरुण निवूही शकतात अशा प्रकारचे गुरु मी तुला सांगतो. हे देव पायपणी घेणे तेजने सवी आणि विवेकानं काय घ्यावं आणि काय टाकावं अशा प्रकारचं ज्यांना कळतं हे जे मराठी या वाका सांगेन ते सावध ऐका त्याने शिष्याचा अंकान पडे ठाऊका प्रत्यक्ष हेच आणि कोणत्या भाषेत सांगेल पुन्हा मराठी भाषेत. मला मराठी भाषेचा ज्ञानोबरायलाही गर्व आहे आणि मराठी भाषेचा नाथ महाराजांनाही काय आहे मराठाची बोल किती महाराज बोलले ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. अशा प्रकारे नाथ महाराज म्हणतात संस्कृत भाषा देवी केली मराठी काय स्वरापासून झाली म्हणजे संस्कृत ज्ञान पाहिजे आणि मराठी काय भाषेचा काय परिणामी ज्ञान पाहिजे. अशा प्रकारे अशा प्रकारचे मराठी भाषेत पण ते काय करा तुम्ही सावध ऐका. हे सावध होऊन ऐकू नका. काय नाथ महाराज 8 वाजले आता बाकीचं उद्या ऐकू आपल्याला अशा प्रकारचं होईल. श्लोकावरच्या वर ज्याला ज्याला पारायणाला